हे गाईज, वेलकम टू बॅक चॅनल। आज आम्ही बनवत आहे पाया सूप। आणि सॉरी फॉर मी खूप लेट झालेली रेसिपी दाखवायला, बट मी तुम्हाला साहित्य सांगून देते। साहित्यामध्ये मी टाकलं आहे टमाटर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक लसूणचा कूट है ना, आणि काही खडे गरम मसाले टाकलेले आहेत। त्यानंतर हा मसाला एकदम रेडी मस्त झालेला आहे। आणि सॉरी फॉर मी का की ना, मला असं ध्यानात नव्हतं की मला काही रेसिपी टाकायची आहे, बट माझ्या दिमागात आलं तर मी टाकून देते ही रेसिपी। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे टाकायचे आहे हे पाय है ना। तुम्ही लोक खात असेल तर म्हणजे तुम्हाला जसं लागलं तसं करायचं तुम्ही लोक। आम्ही तर म्हणजे उकडलेलेच खातात, त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून देतात आणि फ्राय करून घेतात। आणि मग त्यानंतर बघा पुढे काय टाकते मी अजून, बघा तुम्ही, हां हे बघा तुम्ही, हे बघा हे सगळा मसाला टाकला ना, त्यानंतर हा सगळं मिक्सचर करून घ्यायचं पायांमध्ये। त्या पायांमध्ये हा सगळा मसाला झाला ना की व्यवस्थित तरीके सगळं टाकून घ्यायचं। हे बघा याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे, कांदा, खडे गरम मसाले, तेजपत्ता, टमॅटो, अद्रक लसण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट। ओके, आता माझं मीठ घालणं राहिलं आहे, मी मीठ घालते मग तुम्हाला दाखवते। ओके, मीठ घालायचं राहिलं आहे तुम्हाला, मीठ जेवढं घालायचं तेवढं घालायचं हे मीठ, ठीक आहे। हे मीठ टाकलेलं आहे मी, आणि प्लस त्यामध्ये मला टाकायचं आहे पिस्ता मसाला टाकणार आहे मी। तुम्ही कोणता टाकता? मी दीपक मसाला टाकते, तर मी दीपक मसाला टाकलेला आहे। त्यानंतर परत त्याला मीठ घालून चांगलं हे करून घ्यायचं मिक्सचर, ठीक आहे। मिक्सचर केलं की त्यानंतर मग आहे ना त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं। मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता मी यामध्ये 1 तांब्या पाणी घालणार। किती? 1 तांब्या, बघून घ्या तुम्ही, नाहीतर तुम्ही म्हणणार की सूपची क्वांटिटी बघा, सूप बघा कसं दिसतंय हे ना, शानदार दिसून राहिलंय ना। तर आता तुम्हाला बघा पायांना आहे ना शिजायला खूप पाणी लागतं, तर नंतर कमी केल्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडं पाणीच टाकून द्यायचं। पाणी टाकलं आता त्याला फुल गॅसवर होऊ द्यायचं, उकी होऊ द्यायची खूप, ठीक। आणि त्यामध्ये आता मी कोथिंबीर कट करून चिरून टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे मी त्यामध्ये, तुम्ही बघू शकता। ॲक्च्युली काय आहे ना, व्हिडिओ बनवायला काही नाही आहे, पण एक थोडं कोणी पाहिजे व्हिडिओ बनवायला। एकट्याने एवढं साहित्य चांगलं आणि बनवलं आणि मोबाईल पकडता येत नाही, त्यामुळे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर धुवून ठेवलेला होता माझ्या घरामध्ये, तर मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकते, ठीक आहे। कोथिंबीर चिरून टाकायचा, कोथिंबीर चिरून टाकल्यानंतर त्याला चांगला पद्धतशीर गटका येऊ द्यायचा। गटका आला ना, आता तुम्ही बघू शकता, बघा बघा मी दाखवते, बघितलं का? हे बघा हा झाला आहे पाया सूपचा मसाला रेडी, ठीक आहे। हा सगळा मसाला रेडी झाला आहे। मी तरी याच्यामध्ये अजून थोडं पाणी सोडणार आणि कुकर सिटी लावणार, तर बघून घ्या एक वेळा, ठीक आहे। आता हा बनल्यावर दाखवते गाईस। ओके, बाय बाय।